हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 13वा. अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. 6 आणि 7 एकत्र श्लोक आहेत. त्यावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती वाचायला सुरू करत आहोत. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की भगवंतांनी अर्जुनाला 4था श्लोक सांगितला. तर 4था श्लोक आहे या 13वा अध्यायाचा. त्याचं भाषांतर वाचते आहे. आता कृपया माझ्याकडून क्षेत्र आणि त्याचे स्वरूप, त्याच्यामध्ये कोणते बदल होतात, त्याची निर्मिती केव्हा होते, त्याचा ज्ञाता कोण आहे आणि क्षेत्रज्ञाचा काय प्रभाव आहे याचे संक्षिप्त वर्णन ऐक. तर हे झालं 4थ्या श्लोकाचं भाषांतर. 4थ्या श्लोकाची जी पहिली ओळ आहे त्याचं उत्तर हे 6 आणि 7 श्लोक आहेत. 4थ्या श्लोकाची पहिली ओळ वाचते आहे. तत्क्षेत्रम यच्च यादृक्च यत विकारी यतश्च यत. याबद्दल भगवंत या 6 आणि 7 श्लोकामध्ये माहिती देत आहेत. तर हे सगळं क्षेत्राचं वर्णन आहे. तर श्रील बलदेव विद्याभूषण एक एक शब्द आहे या 6व्या श्लोकाचा याबद्दल लिहित आहेत. महाभूतानी, आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी हे पंचमहाभूत आहेत. पुढचा शब्द आहे अहंकार. अहंकार म्हणजे तामस बुद्धी, जी या तत्वाचे कारण आहे. तर मिथ्या अहंकार जेव्हा तमोगुणाने प्रभावित होतो तेव्हा पंचमहाभूत या तत्वांची निर्मिती होते. पुढचा शब्द आहे बुद्धी, अर्थात महत्तत्व, ज्यात ज्ञानाची प्रधानता असते आणि जी अहंकाराचे कारण असते. पुढे लिहिलं आहे अव्यक्त, अर्थात प्रधान, जे 3 गुणांनी युक्त असतं. अव्यक्त भौतिक प्रकृती जी आहे तिचे 3 गुण एकास एक मात्रेत स्थिर असतात आणि ह्यालाच प्रधान असं म्हटलं जातं. आणि जेव्हा या अव्यक्त भौतिक प्रकृतीवर महाविष्णू म्हणजेच कारण उदकशाही विष्णू दृष्टिक्षेप टाकतात तेव्हा कालशक्ती आणि जीवशक्ती सुद्धा त्यात टाकतात आणि त्यामुळे हे जे 3 गुण स्थिर असतात त्यांच्यात एजिटेशन होतं, क्षोभ होतो, त्यांची हालचाल व्हायला लागते आणि तिथे महत्तत्व प्रकटतं. तर इथे जे आपण अव्यक्त हा शब्द वाचतो आहोत, तर अव्यक्त म्हणजे काय? प्रधानातून महत्तत्व प्रकट होतं. तर अव्यक्त हे महत्तत्वाचं कारण आहे. पुढे वाचते आहे इंद्रियाणी, म्हणजे 10 बाह्य इंद्रिय वर्ग, जे रजोगुणी अहंकारातून उत्पन्न होतात. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. 10 एकमच म्हणजे काय आहे? हे 10 आणि 1 11वं काय आहे? मन. मनाला आंतरिक इंद्रिय म्हटलं जातं. तर हे जे मन आहे ते सतोगुणी अहंकारातून प्रकट होतं. पुढचा शब्द आहे पंच इंद्रिय गोचरः, तन्मात्रा म्हणजेच काय? ज्ञानेंद्रियांद्वारे ग्रहण केले जाणारे विषय, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. तर आपण जाणतो आहोत आता ही सगळ्याची बेरीज केली तर 5 महाभूत अधिक 5 कर्मेंद्रिय अधिक 5 ज्ञानेंद्रिय अधिक 5 तन्मात्रा, हे 5 5 5 5 म्हणजे 20 झाले. 1 मन, बुद्धी, अहंकार हे 3 एकत्र म्हणजे 20 अधिक 3 23 झाले. आणि अव्यक्त त्रिगुण
हे 24वे तत्व. अशा रीतीने 24 तत्व 24 घटकांच्या समूहाला क्षेत्र म्हणतात. अशा रीतीने 6वा जो श्लोक आहे यावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी टिप्पणी केली आहे. तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.